कलात्मकता इथे आपण पाहतोय. पॅडल स्वीपचा फटका, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषे पार येतोय पहिल्या चेंडूवरती अप्रतिम असा चौकार. ते मात्र पहिल्या चेंडूवरती गोलंदाज मोन्यावरती चौकार लागवून त्याला विचार करण्यास भाग पडले, ते म्हणजेच विशालने. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका लागवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू उजव्याच्या खूप दूरवर जाणारा. पंचांचा इशारा तो वाईटचा. अवांत स्वरूपाची धाव मिळते आणि धावसंख्या होते पहिल्या चेंडू अखेरीस 5 धावा. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फलंदाज त्याच पद्धतीत फटका लागवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यापासून चेंडू दूरवर ठेवण्याच्या प्रयत्नात गोलंदाज मोन्या दिशा भरकटलाय. वाईटचा अवांत स्वरूपाचा चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उशी घेणार चेंडू, त्याचबरोबर थोडीशी लेट मुवमेंट आपण पाहतोय. त्यामुळे फलंदाज विशालच्या बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. कमबॅक केलं जात आहे. पुण्याकडे ही चांगला अनुभव आहे. कशा प्रकारे कमबॅक करायचं त्याला माहिती आहे. कशा प्रकारे फलंदाजी करतोय. प्लस पॉईंट कोणता आहे, कुठल्या दिशेचा फटके लागतो त्या दृष्टिकोनात त्याला गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र झेल टिपला जातोय आणि फलंदाज विशालच्या बॅक टू द पॅव्हलियन. मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नात इथे फलंदाज विशाल शाह इथे बाद झालाय. नवीन फलंदाज बंटी बद्रिके, ज्याने देखील बऱ्याच चांगल्या इनिंग्स खेळलेल्या आहेत. मागील सामन्यात आपल्या आकर्षक शैलीत षटकार लागवत सामन्याचा निकाल लावला. एकतर्फी सामना जिंकला तो म्हणजेच आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली या संघाने. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करा. आजचा अंतिम दिवस आहे, फायनल डे आपण पाहतोय. जर्मन क्रीडा मंडळ फकीरपाडा आयोजित जर्मन चषकाचा सलग 4 दिवसीय स्पर्धा आपण पाहिली. आज 5व्या दिवशी ओपन लॉर्ड्सचे सामने आपण पाहतोय. चांगले चांगले खेळाडू आलेत आणि त्यांना पाहण्यासाठी इथे प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कव्हरच्या दिशेला लागलेला फटका, अप्रतिम कव्हर ड्राइव्ह, चेंडू जाते सीमारेषे पार, 4 धावांसाठी. वेलकम फोर. यावेळेस बंटीचा फटका, मात्र मिडॉनला आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहतोय. फिरोज शेखला आपण पाहतोय मिडॉनच्या क्षेत्रावरती क्षेत्ररक्षण करताना. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषा तैनात आहेत. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे, तर एक क्षेत्ररक्षक डीप कव्हरला तैनात आहे. यावेळेस क्षेत्ररक्षकाला चकवा, चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषे पार, 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. पहिलं षटक जर आपण पाहिलं, संमिश्र षटकाची सांगता होते. या षटकात विकेट जरी मिळाली असली तरी 3 चौकारनिशी एकूण 13 धावा आल्या. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. सूर्या गोलंदाजीसाठी तो वैयक्तिक त्याचं हे पहिलं षटक असेल, तर संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. आणि आता स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच सलामवीर डावखुऱ्याचा फलंदाज श्याम चौधरी. श्याम बघूया कशा प्रकारे आपल्या खेळीला सुरुवात करतोय. त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची. एक चांगलं आव्हान, एक तगडं आव्हान नक्कीच सूर्या त्याच्यासमोर पेश करेल. चांगली गोलंदाजी त्याच्याकडून आपण बऱ्याच वेळेला पाहिलेली आहे.
आज ओपन लॉट्स मधील बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, ॲज अ आयकॉन म्हणून आलेले आहेत आणि खूपच प्रेक्षक आपल्याला आज पाहायला मिळतात. गेल्या 4 दिवसांच्या तुलनेत प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते या सर्व खेळाडूंना पाहण्यासाठी. सूर्याचा पहिला चेंडू पंचांच्या उजवीकडून, पहिल्या चेंडूवरती कलात्मकता, रिव्हर्सिपचा फटका, चेंडू सीमारेषे पार, येतोय चौकार. सन्माननीय अप्पा वाघमारे यांची नक्कीच इच्छा आहे की गाड्यांमध्ये थोडासा बदल व्हावा. यावेळेस कटचा फटका, अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू जाते पुन्हा एकदा त्याच रिजनला. यावेळेस फलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. पहिलं चेंडूवरती गती होती, उजव्या बाहेर चेंडू होता आणि हात पकडण्याची संधी. कट केलं चेंडूला आणि बॅटची कडे घेऊन चेंडू पण पाहिलं तर पुन्हा एकदा 4 धावांसाठी सलग दुसरा चौकार आपण पाहिलात. इथे मात्र त्या दिशेला तर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. कुठेतरी ऑफसाईड नक्कीच चांगल्या प्रकारे ऑफसाईडला फटके लागवतोय हे पाहिलं फलंदाज श्याम चौधरी. इथे मात्र सूर्याला कमबॅक करून दाखवावं लागेल, अन्यथा श्यामच्याकडून एक नक्कीच चांगली खेळी. इथे चांगला चेंडू, थोडा स्लोअर वन चेंडू होता, एक छोटी धाव घेतली जाते. लेग बॅटच्या स्वरूपात इथे धाव मिळते. या चेंडूला स्वीप करण्याच्या पद्धतीत फटका लागण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट चेंडूचा काही संपर्क येत नाहीये, निर्धाव चेंडू होतोय. एक धाव मिळते, माफ कर चुकीची दुरुस्ती. 2 चेंडूवर चौकार आले होते आणि त्यानंतर 21 रुपयाची धाव. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजेच 22 धावा. आता मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी दिशा बदलून पंचांच्या डावीकडून म्हणजेच राईट मोर विकेट मारा करण्यासाठी गोलंदाज सूर्या इथे सज्ज होतोय. त्याची षटकाची सुरुवात तशी चांगली पाहायला मिळत नाही. चांगली सुरुवात फलंदाजीमध्ये म्हणावं लागेल ती म्हणजेच आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली या संघाची. आतापर्यंत आपण पाहिले तर एक फलंदाज विशाल शाह बाद झालेले, त्यांनी एक चौकार लागला होता. त्यानंतर श्याम चौधरीच्या बॅटमध्ये आपण 2 चौकार या षटकात पाहिले. तर बंटी देखील आपण पाहिलं तर मागील षटकात 2 चौकार लागले होते. म्हणजे तिन्ही फलंदाजांना स्टार्ट मिळाले. 2 फलंदाज आपण पाहतोय. एक धाव सहज इथे पूर्ण केली जाईल जोपर्यंत चेंडू लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय फिरोज, तोपर्यंत एक धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होते. धाव संख्या 23 झालेली आहे. पहिल्या 2 चेंडू चौकारानंतर पुढच्या 2 चेंडूवर 21 रुपयाच्या धावा येतात. आपल्या गोलंदाजीत कमबॅक करण्याचं काम केलं जात आहे. सूर्याचा पुढचा चेंडू, यावेळेस चांगला चेंडू. इथे आपण पाहतोय शफल ऑफच्या बाहेर जाऊन या चेंडूला मोठ्या फटक्यात रूपांतरित करण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगला चेंडू येतोय. सूर्याला आपण पाहिलं नक्कीच आपल्या गोलंदाजीत मिश्रण करतोय. लेंथ मध्ये बदल नक्कीच त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतो आणि गतीत देखील बदल होतोय. तर प्रत्येक चेंडू ते फटका लागवण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांचे इथे यशस्वी होत नाहीयेत. 5 चेंडू झालेत या षटकातील येणारा हा वाईटचा इशारा येतोय पंचांकडून आणि त्याचबरोबर अवांतर स्वरूपाची, त्याचबरोबर 1 बाउन्स इन द ओव्हरची इथे वॉर्निंग दिली जाते. अवांतर स्वरूपाची धाव नक्कीच मिळेल. धाव संख्या होते 24 धावा. त्याच दरम्यान पुन्हा एकदा समालोचक सन्माननीय दशरथ पाटील सर इथे उपस्थित झाले, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. यावेळेस पुढे सरसावता फलंदाज, इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय. एक धाव नक्कीच छोटी धाव इथे घेतली जाते. फलंदाज पुढे सरसावले, पाहिल्यानंतर चूटचा टप्पा थोडासा मागे घेतला होता. धाव संख्या झालेली आहे 25 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे.
पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर 12 धावा आलेल्या आहेत. चार षटकांचा सामना आहे. पहिल्या 2 षटकात जर आपण पाहिलं तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजेच आदित्य प्रिय लॉजिस्टिक्स कळंबोली या संघाची, कारण 25 धावा आल्यात. चांगल्या धावगतीने धावा येत आहेत. या सामन्यात जर 50 पेक्षा जास्त धावा जमवल्या तर नक्कीच धावांचा पाठलाग करताना अडचणीचा सामना करावा लागेल. तो म्हणजेच करण 11 झारखंड संघाला. त्यांच्याकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे याची कल्पना आहे आदित्य प्रिय लॉजिस्टिक्स कळंबोली या संघातील फलंदाजांना. त्यामुळे आता त्यांना चांगला खेळ करावा लागेल. विशेषतः आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज बंटी आणि त्याचबरोबर श्याम हे दोन्ही आता सेट झालेत. इथे मात्र पहिला चेंडू उजव्या शीच्या थोडा दूरवर जाणारा आपण पाहतोय. पंच या चेंडूवरती वाईटचा इशारा दाखवत आहेत. अवांत स्वरूपाची धाव येते. धावसंख्या होते ती म्हणजे 26 धावा. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे प्रत्येक धावेचं वेलकम असेल, स्वागत असेल आदित्य प्रिय लॉजिस्टिक्स कळंबोली संघाकडून, कारण त्यांना एक चांगलं आव्हान प्रतिस्पर्धी संघाला द्यायचंय. इथे फुल टॉस चेंडू, त्या चेंडूला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक मात्र चकतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय अजून एक चौकार. थँक्यू डीजे. या चेंडू आल्या चौकार आपण पाहिला तर किंवा चेंडूला दिशा दाखवली. गोलंदाजाच्या गतीचा पूर्णतः वापर केला फलंदाज श्यामने. श्यामकडून नक्कीच चांगली सुरुवात झाली. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून येणारा तिसरा चौकार इनिंग मधला आपण पाहतोय. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेला खेळून काढले, जिथे निखिल पाटील क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव नक्कीच मिळेल आणि धावसंख्या होईल ती म्हणजेच 31 धावा. षटकाचा खेळ आपण पाहतोय. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज फिरोज शेखला आपण पाहतोय. चांगला क्षेत्ररक्षक आहे. डावखुरा त्यांनी चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट मारा त्याचा सुरू आहे पंचांच्या उजवीकडून. समोर आता बंटी बद्रिके. पाहूया बंटी या चेंडूवरती काय करतोय. इथे मात्र स्लोअर वन चेंडू. इथे मात्र फलंदाज बीट झाला होता, मात्र चेंडू खूप दूरवर जाणारा. पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईटचा. अवांत स्वरूपाच्या धावा नक्कीच दिल्या जातात. आतापर्यंत आपण पाहिलं तर या इनिंग मधील येणारा हा चौथा वाईट बॉल आपण पाहतोय. चौथा अवांत स्वरूपाचा चेंडू. 4 धावा अतिरिक्त नक्कीच खर्च केल्यात. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू. चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला होता. चेंडू मध्ये गती नव्हती, मात्र टप्पा अचूक आणि त्याचबरोबर चेंडू वळला बघा. अशा प्रकारे डावखुरा त्याच्या गोलंदाजांना नॅचरल अँगल मिळतो. उजव्या त्याच्या फलंदाजासाठी चेंडू उजवीशी सोडून बाहेर जातो. त्याच पद्धती टाकले चेंडू पण पाहतोय. इथे मात्र फलंदाज बंटी बीट होतोय, मात्र बंटीकडे ही मोठे फटके आहेत. इथे बंटीच्या बॅटनं आलेला एक आकर्षक इनसाइड आउटचा फटका. चेंडू डीप एक्सर सीमारेषे पार. उत्तुंग असा षटकार. हाफ वॉली चेंडू. मी नेहमीच म्हणतो की चांगले फलंदाज 3 प्रकारच्या चेंडूसाठी सज्ज असतात. एक तर आखूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू म्हणजेच आखूट टप्प्याचा, त्यानंतर फुल टॉस चेंडू आणि एक म्हणजेच हाफ वॉली चेंडू. हाफ वॉली चेंडू होता हातमुखी करण्याची संधी आणि आपल्या आकर्षक शैलीत एक चांगला फटका खेळलाय बंटीने इथे आणि षटकार लगावलाय. आतापर्यंत बंटीच्या बॅटमधून देखील 2 चौकार आणि 1 षटकार या इनिंग मध्ये आपण पाहिलेत आणि एका चांगल्या धावसंख्येवर वाटचाल करतोय तो म्हणजेच आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली संघ असं म्हणावं लागेल. कारण तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडू येणं बाकी. त्यानंतर येणार एक षटक म्हणजे एकूण 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. त्यामुळे एक मोठी धावसंख्या रचण्याच्या उद्देशाने इथे फटकेबाजी सुरू आहे. 38 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत.
बराच वेळेला यासिन सर पण पाहतो एखाद्या चेंडूवर षटकार गेला आणि तो चेंडू सापडायला थोडा वेळ लागला तरी थोडा वेट केला जातो, कारण कुठेतरी फलंदाज लकी समजतात त्या चेंडूला आणि त्या चेंडूचे मोठे फटके येतात. हे देखील आपण बराच वेळेला पाहिलंय. आणि थोडा जुना झाल्यामुळे चेंडू चांगल्या प्रकारे बॅटवर येतो, चांगल्या प्रकारे डिस्टन्स क्लिअर करतो. इथे मात्र पुन्हा एकदा स्विंग आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू मूव्ह होतोय, वळतोय. फलंदाज बंटी ऑफस्टिकच्या बाहेर थोडा सफल झाला होता, मात्र बॅटच्या चेंडूचा काही संपर्क येत नाही. पुन्हा एकदा आपल्या मेन स्ट्रेंथ वरती गोलंदाजी करताना आपण पाहतोय ते म्हणजेच फिरोज शेखला. फिरोज आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. या चेंडूवर काय घडणार? पुन्हा एक चांगला चेंडू. इथे मात्र खऱ्या अर्थाने यॉर्करचा चेंडू खरंच अप्रतिम चेंडू, पण फटका देखील तेवढाच चांगला आहे. एक धाव नक्कीच मिळेल. जोपर्यंत कर्णधार मोन्या चेंडूवर येतो चेंडू फील्ड करतोय. एक धाव मिळते. एकेर धावेने आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 39 धावा, 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. असं पाहिलं तर प्रति षटकामागे 13च्या सरासरीने धावा येतात. पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा आणि या षटकात आपण पाहिलं तर धावा आल्या त्या म्हणजे 14 धावा. धावांची गती नक्कीच चांगली राखलेली आहे, कारण अशा प्रकारे धावा केल्या तर 50 पेक्षा जास्त धावसंख्या उभारली जाऊ शकते आणि गोलंदाजांना देखील संधी मिळेल चांगल्या प्रकारे गोलंदाजी करण्याची. कारण जेव्हा गोलंदाजांकडे धावांचं पाठबळ असतं त्याच्यानंतर त्यांची गोलंदाजी बहरते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. क्षेत्रक्षण नक्कीच पुन्हा एकदा विखुरलं जाते. गोलंदाजीसाठी येतोय निखिल पाटील, एक डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. निखिलने देखील बरंच प्रभावित केलंय, चांगली गोलंदाजी त्याने केली. कालच्या दिवशी यासिन सर पण पाहिलं अंतिम सामन्यात चांगलं षटक त्याने हाताळलं. प्रतिस्पर्धी संघ एक बलाढ्य संघ होता. आद्य सप्लास नौकार त्या संघाला त्यांनी पराभूत केलं आणि अंतिम 5 मधले आपलं स्थान निश्चित केलं. नक्कीच त्या कालच्या दिवशी आपण पाहिलं तर त्याच्या संघातील आदर्श पाटील आणि अक्षय पाटील म्हणजे मॅक्सवेल यांनी देखील चांगली साथ त्याला दिली. आज मात्र ॲज आयकॉन म्हणून खेळताना या संघात तो पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथे मात्र चांगला चेंडू, लेग विकेटचा जोरदार अपील आणि बंटी बदिके पायचीच्या स्वरूपात बाद. नवीन फलंदाज विजेंद्र पाटील, भिवंडी वेले गावातील खेळाडू. भिवंडी मध्ये आपण पाहिलं तर बरीचशी गावं आहेत आणि बरेचसे चांगले चांगले खेळाडू टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहतो. त्यामधील एक खेळाडू आपण पाहतोय विजेंद्र पाटील. 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली 39 झालेली आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. बंटी बाद झाला. त्यांनी 8 चेंडूचा सामना करताना 2 चौकार एका षटकाच्या साह्याने 15 धावांची खेळी केली. अंतिम षटकातील पहिल्या चेंडूवरती निखिलला यश मिळालं. जेव्हा गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त होते त्यानंतर त्याच्या गोलंदाजीची धार नक्कीच वाढते. पाहूया या षटकात पुढील 5 चेंडू निखिल कशा प्रकारे करतोय. डावखुऱ्याचा फलंदाज विजेंद्र पाटील स्ट्राईकवर. इथे मात्र यॉर्करचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न, या चेंडूला खेळून काढला. 1 धाव नक्कीच मिळते. चांगला चेंडू टाकला जातोय. कुठेतरी कठीण प्रश्न आपल्या गोलंदाजी मार्फत आपल्या चेंडू मार्फत विचारले जातात निखिल कडून. 40 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. या षटकातील 4थ्या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकात जर काही मोठे फटके आले, काही बिग हिट आपल्याला पाहायला मिळाले तर मात्र सामना खऱ्या अर्थाने रंगतदार होऊ शकतो. कारण आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ क्षेत्रक्षण संघ आपण पाहतोय करण 11 झारखंड. या संघाकडे आपण पाहिलं तर कर्णधार चांगल्या फॉर्म मध्ये अक्षय पाटील, अक्षय मात्रे आहे. किरण पवार ज्यांनी मागील सामन्यात आपण पाहिलं आकर्षक फटकेबाजी केली आणि जवळपास 2 षटकामध्ये त्या सामन्याचा निकाल लावला. त्यामुळे एक चांगली धावसंख्या रचावी लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा 21 रुपयाची धाव मिळते. पहिल्या 3 चेंडूमध्ये तरी गोलंदाजाचा दबावच पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळते. पहिल्या 3 षटकांच्या तुलनेत हे षटक आतापर्यंत नक्कीच किफायती षटक म्हणावं लागेल. एक कंजूस षटकाची सांगता इथे निखिल पाटील करणार का? त्याच दरम्यान विजेंद्रचा फटका, चेंडू जातोय
सीमारेषे पार षटकार. पण पाहिलं तर फिरोज नक्कीच खूप धावत येऊन झेल पकडण्याचा प्रयत्न केला, कारण एक मोठी आपण पण पाहतोय. आणि त्याच दरम्यान 6 धावा या षटकाने तो धावसंख्या होते 47 धावा. विजेंद्र पाटीलच्या बॅटनं आलेला फटका नक्की चुकावं त्याच्यासाठी आणि त्याच्या संघासाठी. 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये अजून एक फटका येणार, 2 फटके येणार की पुन्हा कमबॅक करून दाखवणार गोलंदाज. ज्या चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो निखिल, इथे मात्र यॉर्कर यांचा चेंडू होता. प्रयत्न नक्कीच केला जातोय. इथे टप्पापर्यंत चेंडू निवळसा घेतलाय आणि क्षेत्ररक्षकांना चकवत चेंडू जातोय सीमारेषे पार. दणदणीत असा चौकार. चेंडू दिशा बदलली आणि क्षेत्ररक्षक तिथे चकला. त्यानंतर सूर्याने देखील आपल्या पायाच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू त्यालाही चकवत सीमारेषे पार गेलाय. यावेळेस चांगला फटका. या चेंडूवरती देखील एक चौकार मिळेल. विजेंद्र पाटील नक्कीच अंतिम काही चेंडूंमध्ये चांगली फटकेबाजी केली आणि आपल्या संघाची धावसंख्या पोहोचवली ती म्हणजेच 55 पर्यंत. म्हणजे 56 धावांचं एक चांगलं आव्हान, एक आव्हानात्मक धावसंख्या इथे रचले ती म्हणजेच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाने. आणि आता करण 11 झारखंड संघाला आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी 56 धावांची. 24 चेंडू 56 धावांचं आव्हान कसं पार केलं जाईल हे दुसऱ्या सत्रात आपल्याला पाहायला मिळेल. त्याच दरम्यान गणेश गावडे पुरस्कृत मेजोनी हॉटेल गोंधळपाडा या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. तर संघाच्या कर्णधाराने इथे उपस्थित राहायचंय. चालू सामन्यातील विजेते संघाबरोबर आपला सामना असेल, तिसऱ्या फेरीतील ती लढत असेल. आणि या दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा आम्ही घेऊन जातो आपल्याला आमचे साथी समालोचक सन्माननीय दशरथ पाटील सर यांच्याकडे. हॅलो. धन्यवाद निनाद कदम बघूया. विद्यमान सामना या ठिकाणी रॉयल कलंबोली प्रिया लॉजिस्टिक आणि या ठिकाणी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम करण 11 झारखंड. चला 56 धावांची गरज. 14 14 धावांचं प्रति इक्वेशन समीकरण अस्किन रन रेट. डीजे ऑपरेटर जरा ते लावा आता कवाली नाही का, आता टाइम झाला आपला. एकनाथ माळी यांच्या कवाली लावा. आणि नवरा पाहिजे गोरा गोरा त्याच्यानंतर आम्ही बोलतो. आमचं कसं, आमचं सगळं त्याच्यावर आहे डीजेवर. बॅटिंग कोणती? चला ओपनिंग पेअर. आता काय करणार दादा, म्हणून म्हणतो मेली 1-2 बॅट कमी आणा पण गाड 11 आणा हो. तो काढणार तो घालणार, ते इन्फेक्शन पण व्हायचं ना हो. काय आता चर्मरोगाचं सांगता येत नाही, त्याला पटत नाही तर काय करणार. म्हणून गाड 11 न्यायचं आहे. आणि एक आला बघा घरातूनच लावून गाड आला, बायकोला संशय कुठं जातोय का काय. आला काय करणार, मग त्याला टाळ लावायचा सामानाला म्हणजे प्रश्नच नाही. तुम्हीच कोणाचा डायरेक्ट नंतर घरी गेल्यानंतर हे नंतर एन्जॉयमेंट आहे फक्त. हे फक्त मनोरंजन. ज्याटे आम्हाला तर बोलावलं, बघूया कोणी निंदा कोणी वंदा.
कारण आमचे कॉमेंट्री असे आहे, आमचे प्लेन नाही, म्हणून आम्ही काय, आम्ही आहोत ना नाईटचे कॉमेंटेटर. नाईट म्हणजे माहीत आहे, रात्री पिता ना त्याला माझा निशाचर. रात्री पिता काही बघा, काही आता गोंड्या वकणारे. आता गोंड्या राहिल्या नाही. गोंड्या माहीत आहे तुम्हाला? गोंड्या नाही माहीत तुम्हाला? घराच्या गोंड्या असायच्या बघा, म्हणजे खिडकी असायची, चोरून लपून बघायचे लोक पहिली. आता नाही, तर गोंड्या राहिल्या तर सगळे टॉवर झाले आहेत. साहिल लोंगळे आणि दुसरा फलंदाज बॉलर. अच्छा बॉलर आहे. मग 7-12 सांगा ना, आहे तर चुकीचा व्हायचा. किरण पवार मागच्या सामन्यामध्ये ज्याने धुमाकूळ घातला. करण मोरे पहिली जोडी फ्रॉम पालघर आणि रायगड असा हा जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. अतिशय चांगली स्पर्धा फकीरपाडा चषक 2024 हे दमदार आयोजन. छोटमचट येणार की नाही? बाबा ते आले पाहिजे. काय असतं, काही गोष्टी बोलता येत नाही ना, बरोबर की नाही? काय आमचं कसं, आमचं तोंड आहे फटकळ. चला, पहिले षटक प्रगती होता खेळेल किरण पवार. सलामीचा फलंदाज. पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पथावर. 46 धावांची गरज. 14-56 धावांची गरज. आणि हा पहिला ते चेंडू पुण्याचा मिडॉनला. यस, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू गेला या ठिकाणी मिडॉनला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. संघाची धाव संख्या अजूनही 0वर. अतिशय चांगले क्रिकेट, दमदार आयोजन, दमदार स्पर्धा फकीरपाडा चषक 2024. आणि हा यस, पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक शॉट सिलेक्शन विल बी एक्सलेंट. 4 धावांसाठी पुन्हा एकदा वाईटिश मिड विकेटला चेंडू फरार. किरण पवार इज बॅटिंग ऑफ 4 रन्स. सामानामध्ये फरक आहे का सांगा मला? ज्याला सामान सारखंच बघा, ते निग्रो बघा कशी रेमटवतात. अरे पुन्हा फ्लिक केला बघा, चेंडू गेला मिड विकेटला. शॉर्ट मिड विकेटला 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 5 वर. बिनबाद 5. 5 फन. अतिशय चांगले क्रिकेट या ठिकाणी बघूया. किरण पवार इज बॅटिंग ऑन 5. किरण मोरे टू गेट ऑफ द टोटल स्कोर इज 5 फन. अतिशय चांगले क्रिकेट, चांगलं मैदान बघूया. या ठिकाणी पहिली जोडी. 56 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. आणि हा यस, पुन्हा चेंडू हुक केला होता पण टायमिंग चुकलं होतं. या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला चेंडू गेला लेग स्लिपला. पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. चिक्की सिंगल. टोटल स्कोर इज मुव्हिंग 6 फन. बिनबाद 6. अतिशय दमदार क्रिकेट या ठिकाणी. मानाची स्पर्धा प्रिया लॉजिस्टिक रॉयल कलंबोरी बघूया. या ठिकाणी करण 11 झलकन असा आहे विद्यमान सामना. 56 धावांची गरज. नक्कीच सामना रंगतदार होईल. व्हावा ही शेनची इच्छा. आणि हा यस, पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडू त्या डीपेक्षा कव्हरला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. जबरदस्त फटका, अनुपम, अप्रतिम, लावण्य, सुंदर, गोंडस, विलोभनीय, चमत्कारी फटका, स्तुत्य फटका, मॅग्निफिशंट स्ट्रोक. संघाची धाव संख्या 9 वर. बिनबाद 9. 9 फन. 10 धावया. किरण पवार आज अतिशय फॉर्म मध्ये बऱ्याच दिवसांनी. आदित्य आणि हा यस, पुन्हा एकदा अप्रतिम ड्राईव्ह. आणि हा चेंडू गेलाय हवेमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला. आणि धक्का क्रमांक पहिला बघूया. पवार बॅक टू द डगावर बघूया. धक्का संघामध्ये पहिला धक्का, पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोळे यांनी या ठिकाणी करण 11 झालखंड असा हा विद्यमान सामना.
एक अटीतटीचा सामना, रंगतदार, नाट्यमय, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना, जबरदस्त बेग फाईट, कडवे झुंज, कडवा प्रतिकार, प्रेक्षणीय सामना. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक पहिलं संपुष्ट. पहिल्या षटकात धावा आल्या 10 धावा. चांगलं विकेट बघूया. प्रति षटकामागं 14 धावांची गरज. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग मार्क तयार. आर्यन भोईर, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स. शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, डे बॅक स्क्वायर लेग. एक लॉन्ग ऑन, एक्स्ट्रा कवा, डिपिश कव पॉइंट, डिपिश पॉइंट, एक बॅकवर्ड गली असं आक्रमक, जबरदस्त रस, रचना, मांडणे, सजावट, नाकेबंदी, तटबंदी, कोंडी. हॅलो, हां, अच्छा अच्छा, बोलो बोल, हां बोला बोला, मी बोलते दशो पाटील. तर सूरज मोहिते यांनी या स्पर्धेची शुभेच्छा दिल्या. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पुल केला, जबरदस्त टायमिंग आणि आपला तू फिल्डिंग वाईडिश मिडवे केला. बघूया, फटका चांगला होता, दमदार फटका होता, अप्रतिम फिल्डिंग, जबरदस्त कमबॅक, जबरदस्त कॉम्बिनेशन. एक धाव मिळेल संघाला, 4 धावा मिळतील. 4 रन्स बाहेर घेऊन गेला. संघाची धावसंख्या 14 वर. धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान, धावांची व्याप्ती, उभारी, धावसंख्या बिनबाद 14, एक बाद 14, 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 56 धावांचा माग काढायचा आहे. तगादा लावताना, रेटा लावताना संघ या ठिकाणी करण 11 झालं खंड आणि हा 6 धावांसाठी हुक केला. बघूया, जबरदस्त टायमिंग, 4 रन्स. घमासान, यादवीर, रणधुंदवी, रणधुमाली, रणकंदन, अटीतटीचा सामना आणि हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम पवट आहे. डीपी क्षेत्राकडून या 4 धावांसाठी पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, केलेली पिटाई, धुलाई, चंपी, मर्दन, मसाज, मरम्मत. पक्ष प्रतिस्पर्धी बनाम या ठिकाणी करण 11 झालं खंड असा हा विद्यमान सामना. दोन्ही संघ तुल्यबल, बलाढ्य, अव्वल, दिग्गज, मातब्बर. हो यस, पुन्हा स्कूप केला. बघूया, चेंडू जाईल या ठिकाणी लॉंग लेग आणि फाईन लेग यांच्या मधून. अजून एक चांगला फटका बघूया या ठिकाणी. तर या ठिकाणी सासवणे गावचे सूरज मोहिते क्रिकेटचे कट्टर समर्थक आणि आमचे कट्टर समर्थक या स्पर्धेसाठी बघा शुभेच्छा दिल्यात. कुबळ्या बाहेर बसा प्लीज, बॉडीच्या बाहेर बसा. जर चेंडू सामान लागला ना तर वांदे व्हायचो. पटरीच्या बाहेर बसा बाहेर प्लीज. त्या आतमध्ये आहेत ना, ते बाहेर जा. एवढा आतमध्ये नका जाऊ. आता आतमध्ये जायची सवय, त्याला आम्ही काय करणार. हो यस, आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा, धावा, समर्थन, अनुमान, अदमास, अंदाज, अटकल. 1 धावेचा संकेत, 1 धाव मिळेल. अवांतर धावसंख्येत बाद संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावसंख्या फैलावली, धावसंख्या कडाडली. धावसंख्या 24, 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 24 जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज. एक रंगतदार सामना आपल्या समोर, प्रेक्षणीय सामना, पैसा वसूल मॅच. बॉलिंग मार्क तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा यस, पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू आतमध्ये भन्नाट वेगाने आल्या. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. काय जबरदस्त आयोजन या ठिकाणी. फकीरपाडा नामवंत पंच या ठिकाणी. खेळेल डावकुऱ्याचा फलंदाज अक्षय म्हात्रे
आणि हा चेंडू शॉर्ट पे चेंडू अकोट टाप्याचा पुन्हा एकदा चेंडूला मिडवे केला आणि पुन्हा एकदा खराब फिल्डिंग चेंडू फरार झाला चेंडूला गुंगारा दिला बघूया 4 धावांसाठी संघाचा डाव राहिला 28 धावा म्हणजे अर्धा टप्पा पादाक्रांत केलेला बघूया कृपया प्रेक्षकांनी विनंती करतो बाहेर बसा प्लीज दादा घ्या फुकटचं आयोजन आहे मजा मारा चला गावाल्यांची पूजा भाडोत्र्यांची मजा आयला पहिली पंक्ती यांची बसणार पाहुणे उपाशी मिळत तर चालतील बरोबर की नाही बघा तुमच्याकडे आमच्याकडे येत आता जरा प्लीज जरा उठा बाजूला वा जरा अरे एवढी इथं जागा आहे सवय आहे ना चिटकायची पट्ट्यावर बसला हो व्हाईट टी शर्ट पट्ट्यावर नका बसू एक वेळ दट्ट्यावर बसा पट्ट्यावर नका तर अबो याने सलग 3 षटकार मारले तर 2000 रुपये बघूया तिथं सूरज मोहिते सासवने बादादा प्यायला बसले तिथं नाही मला सांगतोय चला म्हणा तू कसा बोललास म्हणतो आउटसाइड ऑप्शन बघूया वाईटचा इशारा सवय षटकार सलग 3 षटकार मारा 2000 रुपये गेला सूरज मोहिते फ्रॉम सासवने त्यांची 2000ची ऑफर आहे आजच्या दिवसातली पहिलीच मोठी बोटी बोले नाही का हो यस गुड शॉट 6 रन बघा चाले षटकारासाठी चौक्या म्हणजे छक्क्यानं किंमत आहे पण आम्हाला नाही छक्क्यानं म्हणजे षटकाराला हो काही मराठी भाषा हो फार विचित्र भाषा मराठी तशी वळवावी तशी वळते बघूया पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक अप्रतिम ड्राईव्ह त्याला म्हणतात भिंगरी शॉट आदिवासी फटका माथाडी फटका वडारी फटका दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह नेत्रदीपक टायमिंग संघाची धाव संख्या 34 राहिल्या फक्त इनमेन 35 म्हणजे राहिल्या फक्त इनमेन 21 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्ट्री आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली विरुद्ध करण 11 झालखंड असा विद्यमान सामना 2 टोक्यामध्ये घमासान 2 टोक्यामध्ये येर चुरस ईर्ष्या चढाव संघर्ष अहमामिका काटे की टक्कर कडा संघर्ष कडा मुकाबला अटी तटीचा सामना पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार आणि हा जर पुन्हा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह जबरदस्त टायमिंग 4 धावांसाठी यस 39 राहिल्या फक्त इनमेन 17 धावांची गरज अतिशय चांगली बॅटिंग दर्जेदार स्ट्रोक दर्जेदार ड्राईव्ह अफलातून बॅटिंग जबरदस्त प्रदर्शन एक्झिबिशन मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॅटिंग बॉलिंग मार्क व तयारी या ठिकाणी खेळेल फलंदाज करण मोरे फ्रॉम अलिबाग या पालघर धन्यवाद या ठिकाणी सूरज मोहिते फ्रॉम सासवणे आमच्यासाठी देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज धन्यवाद यस काल गाढवाचे पाय धरले आता तुमच्या धरतोय बरोबर की नाही करण सूरज मोहिते फ्रॉम सासवणे समालोचनासाठी 500 रुपये मंडळ आभारी आहे बघूया धन्यवाद आणि मिळते 4 धावा बघूया संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 15 पाहिजे फक्त 15 पाहिजे ना रे 41 15 धावांची गरज हो यस पुन्हा एकदा हो यस स्टेअर केला आता चेंडू पुन्हा एकदा यात गेला या ठिकाणी थर्ड स्लिपला 1 धाव मिळते बघूया फक्त इनमेन राहिल्या या ठिकाणी धाव संख्या 42 राहिल्या फक्त इनमेन 14 धावांची गरज बॉल अजून बाकी आहेत 8 चेंडू 14 धावा 8 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 14 रन्स
चला या ठिकाणी टॉस साठी विनंती करतो प्लीज. गणेश गावडे पुरस्कृत मेजवानी हॉटेल आणि त्यानं 2 हात करतील या ठिकाणी. आणि याच्यातला विजेता संघ बघूया. असा हा विद्यमान सामना 2 जोड आहेत. याच्यातला विजेता आणि तो माझ्या समवेत याशीन मर्चंट सर. अतिशय दमदार समालोचक हिंदी आणि मराठी अभूतपूर्व. आणि हा या सावरसाच्या अष्टम पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी बघूया. जबरदस्त टाइम कमबॅक करतोय. उर्वरित चेंडू 7 आणि धावा पाहिजे 14. असं इक्वेशन समीकरण अस्किंगने धावा आणि चेंडू असे गणित फॉर्म्युला समीकरण तंत्र तारतम्य ताळमेल रोमांचक सामना नाट्यमय सामना जबरदस्त क्लायमॅक्स जबरदस्त ट्विस्ट 2 टोक्यामध्ये घमासान बॉलिंग मार्फत तयार. उर्वरित चेंडू 7 धावा पाहिजे 14. आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू गेलाय मिड ऑन लॉंग ऑनला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग 1 धाव मिळेल. राहिल्या धावा इन मीन 13 आणि बॉल बाकी आहेत 6. म्हणजे शेवटचा अंतिम निर्णायक षटक. 6 चेंडू 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 1 जरी धाव कमी पडली तरी हात 40 धावा लागेल. अतिशय जबरदस्त आयोजन याशीन मर्चंट. एका ठिकाणी मी नाईटला कॉमेंट करत होतो. एक आला टाईड होऊन दादा म्हणतो जरा उठवा उठवा. चला आम्हाला घाम फुटला. उठवा कोणाचा तुमचा की आमचा. नाही म्हणतो मॅच उठवा मॅच रंगवा. यायला मग काही असं सांगायला पाहिजे का नको. मॅच तापवा मॅच रंगवा. कारण आम्ही आहोत जास्त याशी मध्ये आम्ही नाईटचे कॉमेंटेटर. काही मराठी भाषा. पुण्याला गेलो एक बोर्ड लावला होता आवळा आणि सोडा फक्त 10 रुपये. शाळेला साला आम्हाला घाम फुटला. ते म्हणजे ते ज्यूसचं दुकान होतं. आवळा 10 रुपये सोडा 10 रुपये. काही असतात ना चूत पागल त्यांना अक्कल नाही. 10 रुपयात कोणी आवळ्याला काही देणार आहे का हो. शेवटचा षटक 6 मध्ये 14 धावांची गरज. शेवटचा गोलंदाज बॉलिंग मार्ग तयार हिमांशु पाटील. नाही रे शेवटची ओव्हर आहे बाबा. 4 षटकांचा सामना आहे बघूया. 13 ना रे 6-13. 6 बॉल टू गो. रिक्वायर 13 रन्स. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम बघूया. अतिशय दमदार आयोजन जय हनुमान फकीरपाडा आयोजित ही फकीरपाडा चषक 2024 हे दमदार आयोजन. अंतिम दिवस शेवटचा दिवस. नामवंत संघ बघूया. ओपन लॉर्ड्स आरा का आपल्याकडे मनोज भोईर 101 जोक आहे तो. काय साले यांनी वाट लावली युट्यूबने हो. म्हणून म्हणतो साली टुष्ट परवडली पण साली युट्यूब नको. काय युट्यूब बंद करा मग बघा. चला शेवटचं षटक. वेळ कमी आमच्याकडं. हो लॉक केला बघा. जबरदस्त टायमिंग आणि हा पहिला षटकार जवळजवळ सामन्याचं चित्र खुलं गेलं बघूया. राहिले 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त इनमेन 7 धावांची गरज. 8 धावांची गरज. खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह नेत्रदीपक टायमिंग मॅग्निफिशियंट जबरदस्त स्ट्रोक्स ड्राईव्ह अफलातून फटका ट्रेमेंड स्ट्रोक बेमालूम विलक्षण चमत्कारिक स्तुत्य रमणीय फटका. पुन्हा एकदा 5 मध्ये 7 धावांची गरज. असं हे इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट. शेवटचा गोलंदाज या ठिकाणी आरा बॉलिंग मार्ग तयार. खेळलेल्या ठिकाणी डावकुऱ्याचा फलंदाज अक्षय म्हात्रे. आणि हा यस पुन्हा एकदा जवळजवळ मॅच विल बी स्कोर इज लेवल. राहिल्या फक्त 4 मध्ये 1 धावांची गरज. आणि या जर बॉल तुम्ही मारलात तर किती 2000 म्हणजे साला डायरेक्ट वाईन शॉप गाडा तिथं बसा खुर्च्या लावून. मॅच गेली भोसड्यात. लास्ट 4 balls to go.
या दरम्यान या ठिकाणी आमचे कट्टर समर्थक मनोज भोईर तुमचे देखील कट्टर समर्थक आहे बघूया. सूरज मोहिते बघूया, हे आमचे 500 रुपयाले धन्यवाद बघूया. सूरज मोहिते काल गाढवाच्या पाया दिले, आता तुमचे धरतोय बघूया. आणि वाईट बघूया, सामना फिनिश, मॅच संपलेली आहे बघूया. धन्यवाद सूरज मोहिते बघूया. अतिशय चांगली दमदार बॅटिंग केली आणि सामना 1 हाती जिंकला. निसटता विजय. या नेक्स्ट मॅच दोन्ही सांगा कॅप्टन या इकडं प्लीज. करून लिहून झालकण संघाचा कॅप्टन आणि त्यांना 2 हात करतील या ठिकाणी. गणेश गावडे पुरस्कृत मेजवानी हॉटेल. तर सूरज मोहिते आमचे कट्टर समर्थक आणि क्रिकेटचे आमचे निश्चित समर्थक मनोज भोईर यांचे परम मित्र आणि अतिशय बघूया. सूरज मोहिते यांनी सांगितले बघूया, अतिशय कट्टर समर्थक, कारण ते खरं म्हणजे माझ्यासाठी मनोज भाई तुमच्यासाठी आलेत बघूया. येस नक्की नक्की त्यांनी सांगितले. चला यानंतर आम्हाला विनंती करतो प्लीज याशीन मध्य प्लीज का माझा मायक्रोफोन. धन्यवाद. आता जो सामना संपलाय त्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय करण मोरे. करण मोरे यांना विनंती आहे आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. हास्य कल्लोळ, हास्य सम्राट. खेळ बंद करायचा, मैदानावरती चालू असलेला खेळ बंद करा मित्रांनो. खेळ बंद करायचा आहे, आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला कॅप्टन, दोन्हीही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत आणि करण मोरे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. अप्रतिम फलंदाजी, सुंदर फलंदाजी आणि जबरदस्त फटकेबाजी ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आणि सहज 1 हाती सामना त्याच्या फलंदाजीनं त्याने संघाला जिंकून दिला. असा सामनावीराचा मानकरी ठरलाय करण मोरे. मनपूर्वक अभिनंदन करण. त्याचप्रमाणे तुझ्या संघाला सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. यानंतर मात्र हा सामना